मिरजेतल्या सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज शहर परिसर तसंच सांगली परिसरातल्या मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्यामुळं महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा तपास करत असताना पथकातले पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख आणि मोहसिन टिनमेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे मोटरसायकल चोरी करणारा मिरजेतला पटवर्धन हॉल इथं संशयित आरोपी चोरीतली हिरो होंडा स्प्लेंडर घेऊन आला होता. सापळा रचून या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं मिरज शहर तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील पार्किंगमधून तसंच सांगली इथल्या एकूण 5 मोटरसायकली चोरल्या आहेत अशी कबुली दिली. या इसमाकडे चौकशी अंती त्याचं नाव सचिन रणजित कोळी वय 34 राहणार जुनी धामणी सांगली असं सांगितलं. या आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरी केलेल्या 5 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. याला अटक करून त्याच्यावर मिरज महात्मा गांधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत त्याला न्यायालयात हजर केला असता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सूरज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, विक्रम खोत, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ यांच्यासह महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं भाग घेतला. सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुके सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू कोकर मॅडम आणि मिरज उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सर यांनी मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज परिसरातील मागील काही दिवसापासून ज्या मोटरसायकल चोरी झाल्या होत्या त्या डिटेक्शन करण्याचा आदेश आम्हाला सर्वांना दिलेले होते. त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाणे DB टीम अधिकारी अंमलदार यांनी मिरज शहर परिसरातील जवळपास 5 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सचिन कोळी यांनी या 5ही गाड्या आपल्या मिरज शहर सिव्हिल हॉस्पिटल येथून चोरीस नेलेल्या होत्या. त्या आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रिकवर केलेल्या आहेत. या आरोपीकडून आणखी काही रिकव्हरी होते का याचा आम्ही तपास करीत आहोत. तसेच हद्दीमध्ये ज्या काही मोटरसायकली यापूर्वी चोरी गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपास करून जास्तीत जास्त डिटेक्शन करण्याचं काम आमच्या टीमकडून होत आहे. धन्यवाद.